तू ती संतांना कमी नाही. तुम्हाला संत कळत नसतील तर तुकोबाराय पहिला दृष्टांत देतात पहिल्या चरणामध्ये. खुश केले तुम्ही सगळे माणसं वादनाने गायनाने. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, तसं जगाचं हित जाणे संतांचं चित्त. लेकुराचं हित माऊली कशी करते, अगदी मार्मिक 2-3 गोष्टी. दादा काय असते माऊली, कोण असते माऊली, या जगतामध्ये किती माऊली आहेत. एक देव आमची माऊली आहे. देवा तू संसार श्रातांची सावली, अनाथ जीवाची माऊली, आमुते किर प्रसवली तुझीच कृपा. दुसरे संत ही एक माऊली आहे. म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझी पाऊली, या कारणे मी सावली न संडी तुझी. आणि तिसरी आपली घरातली आपली जन्मदात्री ही आपली माऊली आहे. सगळ्याच माऊल्या असतात की नाही हा प्रश्न आहे. ज्या माऊल्या होत्या फक्त त्यांचा उल्लेख करतो. मला वाटते सरपंच साहेब तुम्हाला जन्म देणारी आई खरंच माऊली होती. 101%, शंकाच नाही त्याच्यात कुठलीच. आपल्यासारखा सुपुत्र घडविणं. एक सांगू, अनेक सरपंच पाहिले, अनेक आमदार पाहिले, महाराष्ट्रभर फिरताना अनेक लोक पाहिले, पण 2-2.5 तास सगळ्या लोकांसोबत सतरंजीवर बसून कीर्तन ऐकणारा एवढा एक आदर्श सरपंच पाहिला नाही. खरंच त्या दिवशी सुद्धा उठले नाहीत. मग त्यांच्या मागे जे संस्कार आहेत ते त्या माऊलीचे आहेत. बापू ऐका, काय असते माऊली, लेकुराचे हित. दादा मग आता लेकरूच कुणाला म्हणावं हे मोठा प्रश्न आहे. लेकरू कोणाला म्हणावं, माऊली कोणाला म्हणावं. तुमच्या जवळ कुठली यात्रा भरते मोठी, जत्रा चाकरवाडीची? हो, सारसा का, बरोबर. आमच्या परळीला फार मोठी यात्रा भरते शिवरात्रीला, फार मोठी. हो, सारशाची. हो महाराज. धर्मदादा, त्या सारशाच्या यात्रेला आपल्या गावातील आपल्या 2 वर्षाच्या लेकराला घेऊन, तुमची आई समजा 2 वर्षाचे तुम्ही होतात तेव्हा घेऊन गेली. आणि लहान लेकराचा स्वभाव असतो, त्या जत्रेमध्ये पाहत होते. महादेवाचं फार मोठं देऊळ आहे, दर्शनाला सगळीकडून लोक आले होते. दादा लेकरू पहा, लेकरू कसं असतं लेकरू. आणि ते लेकरू त्या यात्रेत या माऊलीने इथून चालवीत नेलं. आणि नेल्याबरोबर माय आठवा आपल्या आईला, आईच्या हाताला आपण धरून गेलो. आणि तिथं गेल्याबरोबर
देवाचं दर्शन घ्यायचं होतं आणि तेवढ्यामध्ये सुरुवातीलाच फुगेवाला लागला. ए फुगे! आणि ते 2 वर्षाचं लेकरू रडायला लागलं. इथं लहान लेकरू आहे, ते पोरगा आहे. खरं सांग, जत्रेत गेल्याबरोबर आधी फुगे घ्यावे वाटतात, बासरी घ्यावी वाटते का नाही? वाटते का नाही? खरं सांगायचं है ना? हा, वाटतंय आम्हाला, प्रत्येकाला वाटतंय. ते लेकरू रडायला लागलं, आई आई मला फुगा दे, मला फुगा दे, हा मला फुगा घ्यायचा आहे. नीट आहे का माय बापू? थोडं आईनं तसंच ओढलं लेकराला. हे बघ बाळ्या, तुला सांगून ठेवते, आधी देवाचं दर्शन, नंतर सगळं काही. जरा पुढं गेलं, जिलबी लागली मस्त. जिलबी तळत होते माणूस. ते म्हणलं, आई मला जिलबी खाऊ वाटायले, मला जिलबी दे, मला जिलबी. ती आई म्हणली, आधी देवाचं दर्शन, नंतर जिलबी. जरा पुढे गेलं की ती बासऱ्या लागल्या. बासऱ्या वाजवीत होत, बासरी घ्या बासरी. जरा पुढे गेलं की बासरी लागली. त्याने सांगितलं, मला ते पवा घ्यायचा आहे, मला बासरी घेऊन दे आई. गडबडा लोळायला लागलं ते लेकरू. महाराज त्या आईनं फरफर फरफर ओढलं, तसंच नेलं. बाळ्या, तुला सांगितलं ना, आधी देवाचं दर्शन आणि नंतर सगळं काही तुला घेऊन देते मी, पण देवाचं दर्शन झाल्याशिवाय नाही. हे 2 किलोमीटरची रांग महाराज, तुडुंब गर्दा. आणि त्या बारीला त्या लेकराला घेऊन लागली. तेवढ्यात मध्ये एका बाईची बोरमाळ कुणीतरी चोरानं मारली. मारल्याबरोबर पोलिसांचा आणि ती राडा जे झाला, सगळे लोक सैरावैरा धावत पळत सुटले. एकमेकाच्या खाली तुडवायला लागले. आणि लोक असे सुटल्याबरोबर हुंबळाचे हुंबळा असा आला महाराज. गर्दीचे गर्दी, लोट आल्याबरोबर आईच्या हातातून ते लेकरू सुटलं. 2 वर्षाचं. एका बाजूला लेकरू रडत तिकडच्या बाजूला, तेवढी गर्दी. आई इकडच्या बाजूला, लोक इकडून तिकडे जाऊ देत नव्हते. आई मोठ्यानं ओरडत होती, बाळा बाळा कुठेस बाळा. आणि तिकडे ते 2 वर्षाचं लेकरू रडत होतं. माय लेकरू म्हणत होतं, आई माझी आई, मला माझ्या आईकडे न्यावं. आणि याच गावातला एक माणसानं ते पाहिलं, या गल्लीतल्या माणसानं पाहिलं. त्या लेकराला उचललं आणि त्याला समजलं की या आईपासून चुकलंय. आणि त्या लेकराला सांगितलं, बाळा रडू नकोस बाळा, रडू नकोस, मी तुला जिलबी घेऊन देतो. तो लेकरू म्हणायला लागलं, मला जिलबी नको, मला माझी आई पाहिजे हो, मला माझ्या आईकडे न्यावं. आतापर्यंत जिलबी मागणार लेकरू आता आईच म्हणतंय, बाळा केवढा मोठा फुगा आहे, तुला मी फुगा घेऊन देतो रे, रडू नकोस बाळा, रडू नकोस, मला फुगा नको, मला माझ्या आईकडे न्यावं, मला माझी आई पाहिजे हो. बाळा तुला जिलेबी घेऊन देतो, बाळा तुला बासरी घेऊन देतो, बाळा तुला देवाचं दर्शन करून देतो, चल तुला आपण इथून जाऊ आणि मधल्या मार्गे जाऊन देवाचं दर्शन करून तुला देव दाखवतो. बाळा मला देव नको, मला माझी आई पाहिजे हो, मला माझी आई पाहिजे, मला माझ्या आईकडे न्यावं आई. हे जे बोलतो जो आईशीच अनन्य असतो, आईशिवाय जगात त्याला दुसरं कोणी दिसत नाही. जीवना वेगळी मासुळी तैसा तुका तळमळी, आईसाठीच जे तळमळतं, ज्याला जगात दुसरं कोणी दिसत नाही, त्याला म्हणावं लेकरू. विठाला 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 चुकलिया माये बाळ आपली आई हवी असते. देव सुद्धा नको, देवापेक्षाही लेकराच्या अंतकरणामध्ये आईच साठवलेली असती, ती आईशी अनन्य असतं. बापू त्याला देव सुद्धा नको आहे का? याचाच अर्थ आहे देवापेक्षाही श्रेष्ठ जर कोण असेल तर ती आई आहे. सांगू, ह्या जगात 2 गोष्टींना आई श्रेष्ठ आहे. कोणत्या कोणत्या? गर्भाधारणम पोषाख्याम ततो माता गरीयसी. मातेची गरिमा, मातेचा मोठेपणा देवापेक्षाही महान काय? गर्भाधारणम, 9 महिने 9 दिवस देव सुद्धा कुणाला पोटात ठेवू शकत नाही, आणि जन्मल्याबरोबर दुधाची व्यवस्था करू शकत नाही. सांगा मला असा कुठला देव सांगा की ज्याने जन्मल्याबरोबर एखाद्या लेकराला दुधाची व्यवस्था करून दिली नाही. लेकराचा जन्म झाला, इकडे दुधाची व्यवस्था आईच्या अमृतासारखा पाना त्याला प्यायला मिळतो. दुसरं या जगात या 2 गोष्टी कोणी करू शकत नाही, म्हणून आई सगळ्यात महान आहे. किती महान आहे सांगू?
छोट्या छोट्या गोष्टींनी सांगतो, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. लेकरू याला म्हणावं जे आईशी अनन्य आहे, माझ्याकडे अनेक गोष्टी आहेत पण मला आता वेळ नाही, हो चलायचे पुढे. मायबाप हो, ज्या माऊली ज्ञानोबारायांनी या विश्वामध्ये वारकरी संप्रदायाचा पाया घातला, त्यांचा इतिहास जर पाहिला, स्वतः आळंदीतल्या लोकांनी 4 मोठी पीठ त्या माऊली ज्ञानोबारायांना देऊ नये. एक सांगू दादा, मायबाप कमी नसतात. एका बाजूला माऊली ज्ञानोबारायांना कोणी जर शिळी पाकी भाकरी टाकलीच त्यांच्या पदरामध्ये, त्यांच्या झोळीमध्ये, तर त्या इंद्रायणीच्या काठावर तो विसोबा खेचर नावाचा प्राणी उभा असायचा आणि झोळी सकट फाडून भाकरी खाली सांडून, पीठ खाली सांडून देऊन शिळी भाकर सुद्धा त्या सिद्ध बेटापर्यंत जाऊ देत नव्हता तो विसोबा खेचर. माय बाप हो, उगच कोणीही महान होत नसतं. आणि तिथं असलेली ती माऊली तांब्यावर पाणी घेऊन त्या 4 लेकरांना पाजवायची, डोक्यावरून हात फिरून आपल्या अश्रूच्या धारा त्या लेकराच्या डोळ्यावर पडायच्या, लेकराच्या गालावर पडायच्या, ओघळायच्या आणि असे हात फिरवीत फिरवीत थापटून झोपी घालायची. 3-3 दिवस अन्नाचा कण पोटात नाही अशी अवस्था माझ्या माऊली ज्ञानोबारायांची आणि भावंडांची. पण ऐका ती आई, ऐका ती माऊली आणि ऐका तो देवासारखा बाप. एकीकडे कुठलाच अधिकार नसलेल्या माझ्या ज्ञानोबारायांनी भावंडांना हे हाल अपेष्टा सहन कराव्या लागत होत्या, आणि इकडे विठ्ठलपंत कुलकर्णी नावाचा बाप त्या ब्राह्मणाच्या दारादारात जाऊन रात्रीच्या वेळेला त्यांच्या जोड्यासहित पाया पडत होता की माझ्या लेकरांना समाजात घ्या, मला पाहिजे ती शिक्षा द्या. महाराज, त्या कर्मठांनी पैठणच्या ठिकाणी शिक्षा सुनावली, तुझ्या लेकरांना जर अधिकार मिळावा वाटत असेल तर तू देहांत प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. आणि मग लेकरांसाठी त्यांनी सांगितलं, माझ्या लेकरांचं जर कल्याण होत असेल तर मी देहांत प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे. काय समाजाने छळ केला महाराज, आहा हा हा, तो छळ, एवढा छळ. पण त्या माऊली ज्ञानोबारायांनी शेवटी आता विश्वात्मके देवेसारखं पसायदान मागून जे खळाची व्यंकटी सांडू म्हणावं, केवढं मोठं उदार विशाल अंतकरण माझ्या माऊली ज्ञानोबारायांचं. काय त्या आईचे संस्कार होते, सनातन हिंदू धर्म संस्कृतीचे संस्कार माऊली ज्ञानोबारायांनी भावंडावर त्या माऊलीने केले. 8-8 दिवस उपास सहन केला. गावाच्या बाहेर सिद्ध बेटावर राहून गावात संस्कार जे मिळणार नाहीत ते संस्कार त्या माईनं केले. तिला म्हणावं, माऊली जगाच्या कामाला आजही ज्याच्या जीवनात ज्ञानेश्वरी नाही त्याचं जीवन नाही, ज्याच्या जीवनात गाथा नाही त्याचं जीवन नाही, पशुतुल्य जीवन आहे. ज्याच्या जीवनामध्ये वारकरी संप्रदायातले हे 2 ग्रंथ नाहीत, गाथा आणि ज्ञानेश्वरी, त्याला जगण्याचा अधिकार या महाराष्ट्रात नाही. एक तरी ओवी अनुभवावी. माऊलींनी एवढा उपक्रम केला, पण त्या सगळ्या उपक्रमाच्या मागे कुणाचं बलिदान होतं तर ते माऊलीचं होतं, रुक्मिणीबाईंचं होतं. म्हणून लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. महाराज, ह्याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला काय असते माऊली, काय असते माऊली. दादा, महात्मा गांधीजींचे प्रिय शिष्य आचार्य विनोबा भावे सरपंच, फार मोठं काम ज्यांचं. महाराज आयुष्यभर ते रात्री 1 आणि 2 वाजता घरी जायचे आणि ते लोकांना सांगायचे की आई फार महान असते, हो आई फार महान असते, सगळ्या तीर्थाचं तीर्थ म्हणजे आई आहे. मला माझ्या आईच्या मांडीवर जाऊन मुंडकं ठेवून झोपल्याशिवाय मला झोप लागत नाही हो, म्हणून मी कुठे राहत नाही, अंधारात सुद्धा चालत जातो आणि माऊलीच्या जवळ जातो. माझ्या योगायोगानं माऊलीचं छत्र हरवलं. आई साहेब गेल्यानंतर त्यांच्याकडे एक बॅग होती आणि त्या बॅग मध्ये त्या आई गेल्यानंतर माय ताई 2 लुगडे होते, 2 लुगडे फाटके लुगडे होते. ते लुगडे त्यांनी त्या बॅग मध्ये भरले आणि तिथून पुढे घरी ते जात नसत. आई गेल्यानंतर जिथंही मुकाम पडत तिथं राहत असत. दादा, त्या माईचं 1 लुगडं उशाला घ्यायचं, त्यांनी 1 लुगडं तोंडावर पांघरून घ्यायचं. वाचा त्यांचा इतिहास. त्यांना लोकांनी विचारलं, तुम्ही एवढे शहाणे, तुम्ही एवढे समाजसेवक, समाज सुधारक, हे काय लावलंय तुम्ही, लुगडं काय उशाला घेता? त्यांनी सांगितलं होतं, जोपर्यंत मी माझ्या आईचं लुगडं माझ्या उशाला घेत नाही
तोपर्यंत माझ्या आईच्या मांडीवर मी झोपलोय असं मला वाटत नाही. आणि आजपर्यंत मी आईची मांडीच मला झोपत होती. आईच्या मांडीवरची ती सुखाची झोप. दादांनो काय सांगू तुम्हाला, आई तर गेली, पण आई जाताना आईच्या लुगड्यामध्ये ते आईचं सगळं प्रेम ठेवून गेली. आणि ते लुगडं जोपर्यंत मी उशाला घेत नाही, दुसरं लुगडं पांघरून घेत नाही, म्हणून पहिले लोक म्हणायचे लुगड्यापासून तयार केलेली वाकळ, लुगड्यापासून तयार केलेलं गोधड पांघरलं की त्याच्यासारखी ऊब कशात नसते. आईचं प्रेम, आईच्या प्रेमाची ऊब या लुगड्यात आहे. मायबाप हो ते सांगायचे, मी उशाला लुगडं घेतल्याशिवाय मला गार झोप लागतच नाही, म्हणून हे 2 लुगडे आईचे मी ती गेल्यानंतर सुद्धा घेऊन फिरतो. एवढं माऊलीचं प्रेम असतं. तुम्ही म्हणाल काय करते होती माऊली, काय करते. दिल्लीच्या जवळ एक फार अविकसित खेड, त्या काळी कशाचीच व्यवस्था नव्हती. नि एका पहिल्यांदाच जिला मूल होणार होतं, धर्मदादा जिला मूल होणार होतं, आणि 9 महिने 9 दिवस भरलेले होते. घरचे सगळे शेतावर गेले होते. एक 15-20 घराचं खेड होतं, ते दिल्लीच्या बाजूला होतं. कथा वाचा आपण म्हणजे लक्षात येईल. आणि त्या खेड्यामध्ये, अविकसित खेड्यामध्ये 9 महिने 9 दिवस झालेली ती माऊली, घरी फक्त एक 7-8 वर्षाची एक छोटीशी तिची ननंद होती. आणि त्या माऊलीला बाळांपणाच्या वेदना सुरू झाल्या आणि ती मोठमोठ्यानं ओरडायला लागली. त्या छोट्या मुलीला काही कळत नव्हतं. सज्जन हो, ती मुलगी इकडं तिकडं सैरावैरा धावू लागली, फिरू लागली आणि कोणालाही हाका मारत होती. अहो कोणी आहे का, पण त्या गावात कोणी चिट्ट पाखरू नव्हतं. महाराज ती परत आली, काय करावं सुचेना. आणि तिला अचानक त्या पिंपळाच्या झाडाखाली एक साधू बसलेले दिसले. त्या मुलीनं धावा घेतला आणि साधूकडे गेली. साधूला विचारलं, महाराज माझ्या वहिनींना फार वेदना होत आहेत, काहीतरी उपाय सांगा हो. बाळांपणाच्या वेदना होत आहेत, गावात सुईन नाही, गावात कशाची व्यवस्था नाही. महाराज हसले आणि सांगितलं, बाई मी अंतर्मनानं पाहिलेलं आहे, अंतर्ध्यानानं पाहिलेलं आहे, काळजी करू नकोस. काही तुझ्या वहिनीला काही धोका होणार नाही, निश्चिंत राहा. त्रास थोडा होईल. आणि ती पळत सुटली सांगायला वहिनीला. तेवढ्यात त्या साधूंनी बोलवलं, बाळा इकडे. या साधू महाराजांचं एक वचन त्या तुझ्या वहिनीला जाऊन सांग. आता 6 वाजलेत, 6, पावणे 6 ते 6 वाजलेत, तिला सांग जाऊन. काय सांगू महाराज, जर लेकरू आता 9 वाजेपर्यंत जन्माला आलं, आता 6 वाजलेत, 9 वाजेपर्यंत रात्री जर लेकरू जन्माला आलं, तर ते लेकरू अज्ञानी, अडाणी आणि एक चोर म्हणून जन्माला येईल. हा इतिहास आहे. जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल. 9च्या नंतर जर ते जन्माला आलं, तर या भारत देशातला सगळ्यात बुद्धिमान प्राणी म्हणून जन्माला येईल. काय केलं असेल होती, जाऊन सांगितलं त्या पोरीनं, वहिनी काही होणार नाही तुम्हाला, पण एक लक्षात ठेवा, साधूंनी सांगितलंय 9 वाजेपर्यंत जर तुमचं हे बाळ जन्माला आलं, तर ते अतिशय दरिद्री जन्माला येणार आहे. आणि 9च्या नंतर आलं तर त्याच्यासारखा बुद्धिमान कोणी नाही. काय करावं त्या आईनं, अरे पहिलंच बाळ होतंय. आणि त्या आईला वाटलं, मला जर बाळ झालं ते दरिद्री म्हणून जन्माला आलं, चोर होणार असेल आणि दरिद्री होणार असेल, जननी जनेतो हा भक्त या शूर जने ना तो ना जने. तुका म्हणे हरीसी विनमुकन, गांधारीचे पोटी शतमूर्ख. काय करावेत. तिला वाटलं, दादा तिने काय केलं असावं. हे लुगडे घालायची पद्धत होती. हे असा दोरी घेतली आणि त्या दोरीनं हे पाय बांधून टाकला, हे पाय असा बांधून टाकला, लुगडा असं बांधून टाकलं महाराज खाली. आणि खाली बांधून ती माऊली त्या अवस्थेमध्ये, माझ्या पोटी जर जन्माला येणार असेल तर तो बुद्धिमानच असला पाहिजे. मी एखाद्या दरिद्रीला, एखाद्या चोराला जन्माला घालणार नाही. वेळेचा जर प्रभाव असेल तर मी 9 वाजेपर्यंत ह्याला जन्मच देणार नाही. आणि तशा अवस्थेतली, आता जन्मणार आहे बाळ, तशा अवस्थेतली माऊली आपले पाय दोन्हीकडून ते लुगडं बांधलं, एका भिंतीच्या जवळ गेली, भिंतीला हे डोकं खाली केलं आणि 3 तास शीर्षासन केलंय. 3 तास पाय वर आणि मुंडकं खाली. 3 तास मी ज्याला जन्मूच देणार नाही. माझं पोरग बुद्धिमानच असलं पाहिजे. इथं बसलेल्या सांगा, कुठल्या आईला वाटतंय माझं पोरग मूर्ख असावं, माझं पोरग चोर असावं, माझं पोरग अडाणी असावं. वाटतंय प्रत्येक जण आईला वाटतंय की माझं पोरग साहेब झाला पाहिजे, माझं पोरग कलेक्टर झालं पाहिजे. प्रत्येकीला वाटतंय, प्रत्येकीची ती कसलंही असू द्या, खुळं लंगडं पांगळं आंधळं असू द्या, पण तिला वाटतंय. हो, मातेची या चित्ती अवघी बाळकाचीच व्याप्ती.
मायबाप हो 3 तासानंतर ती खाली आली. 9:05 ज्याचा जन्म झाला, तो जन्माला आला, त्याचं नाव होतं चतुर बिरबल. या देशानं सगळ्यांना अनुभवलं चतुर बिरबल किती चतुर होता आणि किती बुद्धिमान होता. लेकराचे हित जाणे माऊलीचे चित्त. लेकराचं हित फक्त माऊलीत असतं, माऊलीच्या चित्तात असतं. दादा याच्यापेक्षा वरचं उदाहरण देऊ तुमच्या जवळचं इथे एक माके गाव आहे आणि अहमदपूरच्या अलीकडे एक किनगाव जवळ माके गाव आहे. जगप्रसिद्ध डॉक्टर ज्यांना भारत सरकारने मला वाटते पद्मश्री पुरस्कार दिला, बरोबर, डॉक्टर तात्याराव लहाणे. ऐका ना नीट ऐका. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. 12 वर्ष सर्व्हिस केली तुमच्या अंबाजोगाई तालुक्यात, 12 वर्ष. आणि एक दिवस अचानक त्यांच्या पोटात दोन्हीकडून दुखायला लागलं आणि दोन्हीकडून दुखत असताना त्यांना ऍडमिट करण्यात आलं. आणि तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की या डॉक्टरच्या दोन्हीही किडन्या फेल आहेत, जास्तीत जास्त 4-8 दिवस जगू शकतात. इथून मुंबईला हलवण्यात आलं. मुंबईवरून निरोप आला की जर यांना वाचवायचं असेल, सुप्रसिद्ध डॉक्टर तात्याराव लहाणे, वाचवायचा असेल, जगवायचा असेल, तर यांना कोणाची तरी किडनी आवश्यक आहे मिळणं. आणि तो रक्तगट जुळला पाहिजे. हे घरचे दारचे सगळेच मिळून मुंबईला गेले, कोणाचाच रक्तगट जुळला नाही. सरपंच साहेब त्यांच्या आईचा रक्तगट जुळला. डॉक्टरांनी विचारलं तुम्ही किडनी देऊ शकता का? त्या आईने सांगितलं जगाच्या कल्याणासाठी. लातूरला ऑपरेशन होत नाही, जालन्याला ऑपरेशन झाले नाही तर डोळे आले नाहीत, त्याला तिथं जाऊन जर डोळे आले, नजर जर आली, दृष्टी आली, येत असेल, आजही त्या डॉक्टरच्या हातानं जर एवढा प्रभावी इलाज होत असेल आणि या जगातल्या लोकांना जर दृष्टी मिळत असेल, डॉक्टर साहेब मी माझी किडनी द्यायला तयार आहे. आणि किडनी काढण्याच्या वेळेसचा प्रसंग आहे. इकडं त्यांचं पोट खोलायचं आणि तिकडं या माऊलीचं पोट खोलायचं. माऊली कुणाला म्हणतात पोरांनो? त्या माऊलीचं ऑपरेशन इकडं करायचं आणि किडनी काढायची आणि लगेच तिकडं खोलायचं बाजूलाच आणि तिथं टाकायची. आणि ते खोलताना त्यांना भूल देण्याचे डॉक्टर आले, तेव्हा त्या माऊलीने त्या डॉक्टरचा असा हातात हात धरला, म्हणली लेकरा माझं जसं लेकरू आहे तात्या तसं तू लेकरू आहेस. मोठा डॉक्टर कोण आहे? ते मोठे डॉक्टर येत होते, ते म्हणले यायलेत, मला त्यांना भेटायचं. ते मोठे डॉक्टर आले, हातात हात धरला, मोठ्या डॉक्टरला सांगितलं माय माझ्या लेकरासारखाच तू बी मला आहेस. माय एक कर माझ्यासाठी, एक माझी विनंती आहे, या आईची एक विनंती आहे तुला. हात जोडले त्यांनी, सांगितलं विनंती आहे. माय सांगा ना काय विनंती आहे? त्या माऊलीने सांगितलं बाळा एक किडनी काढून जर माझ्या तात्याला नाही बसली आणि ते जर जगत नसेल तर माझ्या दोन्ही किडन्या इथंच काढ, तुला माझी शपथ आहे. मी जागेवर मरू दे, माझं काय राहिलंय, माझ्या दोन्ही किडन्या काढून तात्याला बसव, पण जगाच्या कल्याणासाठी माझं लेकरू वाचलं पाहिजे. तिला माऊली म्हणतात. आई नाही, माऊली ही परिभाषा की जी जगाच्या कल्याणासाठी आपल्या लेकरावर संस्कार करते, जी जगाच्या कल्याणासाठी आपल्या लेकराला सर्वस्व दान करते. सरपंच साहेब तुमच्या माऊलीनं तुमच्यासारखा हिरा या गावाला दिला, यापेक्षा कमी नाही. तर काय महाराज, अन्याय येतो त्याचा नव्हे वायचाळा, माय बापे वेळा न साधी येल्या. असले लेकरं काही पैदाईस असते, गावात कुठली प्रचाराची गाडी येऊ देत नाहीत, बाहेरच डबे उतरून घेतात. हो इतके बेकार. पण असा हिरा दिला आणि एक आदर्श गाव, आदर्श ग्रामपंचायत घडवणारा, सगळ्या लोकांसोबत राहणारा, वारकरी संप्रदायाची विशेष आवड असणारा, त्यांचे वडीलही तसेच. महाराजांनी सांगितलं मग वा धर्मदादांनी की अंजनपूरला येत होते कीर्तन ऐकायला वगैरे, घरामध्ये वारकरी संप्रदायाची मांदियाळी. आणि अशी आई, तिला म्हणतात लेकुराचे हित जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त. दोन्ही किडन्या द्यायची काय गरज आहे हो? काय गरज होती सांगा ना? फक्त कळवळा. अभंगाचं दुसरं चरण. ऐशी कळवळाची जाती, ऐशी कळवळाची ऐशी कळवळाची जाती,
करते हे सगळं बापू? आईसी कळवळ्याची जाती. एक सांगू, कळवळा बसू देत नाही, बाकी काहीच कारण नाही. कळवळा नाम अंतकरणातली दया. त्या माऊलीला बसूच देत. शेवटचा श्वासही द्यायला ती तयार असते. एकच पात्र असा आहे, काय काय देते म्हणाल माऊली, झालं माझं कीर्तन. काय काय देते म्हणाल, तर हे देते. काय देते? 5 गोष्टी विशेषत्वानं देते. 1, 9 महिने 9 दिवस पोटात जागा देते. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हीच आहे. पोटात जागा देते, जगात जी कोणी देऊ शकत नाही. कोरोनामध्ये आम्ही यात्रेला गेलो होतो. महाराज चंद्रकांत भाऊ, आमच्यावर ही वेळ आली होती. 15 दिवस आम्ही तिकडंच अडकून पडलो. 5,000 रुपये पर डे. 5,000 रुपये एका दिवसाला, एका खोलीचं भाडं. एका खोलीचं भाडं एका दिवसाला होतं का नाही? देता देईना कोणी. कसं तरी महाराज म्हणून त्यांनी रूम दिली. सरपंच साहेब 15 दिवस 15 75,000 रुपये दिले. आम्ही 4 जण होतो. किती? आजकालचे कार्टे म्हणतात, पोरं हे कार्टे म्हणतात. मला तर एक जण म्हणलं, मी म्हणलं अरे कीर्तन सुटलंय, 12 वाजलेस, तू आता आलास, ती माय माऊली उपाशी आहे. अरे किती कळकळ तुझ्यासाठी तिची, आणि तू आता आलायस. अरे तुझ्या जेवणासाठी ती थांबली आहे. ते म्हणला तिला जेवून घे म्हणून सांगितलं होतं की. अरे तिच्या आतडे तुटतात रे, आतड्यात सांभाळलंय रे तुला तिनं. असं का बोलतोयस रे? 9 महिने 9 दिवस सांभाळलंय. तिचं भाडं देऊन टाकतो म्हणला. आता कसं करावं? असले अवलादी. तिचं भाडं देऊन टाकतो 9 महिने 9 दिवसाचं. 15 दिवसाचं भाडं देताना आमच्या नाकी नऊ आली. आणि आतड्या कातड्यात ठेवण्याचं भाडं देऊन टाकतो. ती जागा, ते मायपोट या जगात दुसरं कोणी तुम्हाला देऊ शकत नाही. नंबर 2, पहिला श्वास त्या माऊलीनं दिला. पहिला श्वास जर कोणी दिला असेल जगामध्ये तर त्या माऊलीनं दिला. काय श्वासाची किंमत माहित आहे का दादा? किती? कोरोनात कळली ना श्वासाची किंमत. ऑक्सिजनच्या एका सिलेंडरची किंमत काय होती? लक्षात घ्या. ऑक्सिजन लावला, रोजचं 50,000 आणि 60,000 बिल एका दिवसाचं त्या पेशंटचं. एवढी किंमत आहे. पण पहिला श्वास तिनं दिला, जे कोणी देऊ शकत नाही. नंबर 3, पहिला रक्ताचा थेंब त्या माऊलीनं दिला. कोणी? अहो एक आजोबाय, आजूबाय, आनंद महाराज एक आजूबाय. काय आश्चर्य आहे या जगातलं. आता तुम्ही तर त्या क्षेत्रात आहेत धर्मदादा. एक आश्चर्य कसलं आहे, आईच्या पोटात असताना पहिला, लोक म्हणतात 500-600 रुपयाला पिशवी मिळते रक्ताची. एक सांगू, ही पिशवी पुन्हा मिळत असेल, पुन्हा लावली जात असेल, पण आईच्या गर्भात असताना त्या शरीरात पहिला थेंब आईनं दिला. आईचा रक्तगट वेगळा, आणि लेकरू जन्मल्यानंतर तपासा, त्या लेकराचा रक्तगट वेगळा असतो. कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? आईचं जर रक्त त्याच्यात आहे तर पुन्हा रक्तगट वेगळा कसा असतो? तर एक जणांनी सांगितलं होतं खूप मोठ्या महात्म्यानी, ते रक्त आईचं जे असतं ना, ते रक्त नसतंच, ते प्रेम असतं. अहो एखाद्याला काही झालं तर तुम्ही रक्त द्याल, बरोबर आहे, त्याच गटाचं रक्त लागतं की नाही? पण आईचं रक्त वेगळं गट आणि लेकराचा वेगळा गट, हे एक आश्चर्य आहे जगातलं. आणि तो पहिला थेंब त्या आईनं दिला, हे विशेष आहे. नंबर 4, त्या आईनं एक अशी अनमोल गोष्ट दिली. ह्या बॉडीचं स्टील दिलंय. स्टील, ह्या बॉडीचं स्टील. ह्या बिल्डिंग उभा करतो ना, ही बिल्डिंग ज्याच्यावर उभा आहे त्याचं स्टील आहे. काय? हाड हाड हाड. आईच्या दुधापासूनच हाड तयार होतात, दुसरं काहीच कारण नाही. आणि एक सांगू, तुम्ही लालीन, लिपस्टिकन, पावडरन लावून, स्टेंट मारू मारू हे शरीर जे सजवताना लाखो रुपये याच्यावर खर्च करताना महाराज, या केसावर, या चेहऱ्यावर, या शरीरावर लाखो रुपये खर्च करता तुम्ही. आपण मेल्यानंतर ते सगळं शरीर, ते चेहरा, ते केस भुरकून कधी जळून जातात सांगता येत नाही. पण एकच वस्तू अशी आहे या शरीरातली, जिला अग्नी जाळू शकत नाही. 2 कोटी वर्ष मोहेंजोदडो आणि हडप्पा संस्कृतीतली हाड आजही सापडतात माणसांचे. आईच्या दुधाची ताकद एवढी आहे, ज्या आईच्या दुधाला अग्नी सुद्धा जाळू शकत नाही. लोखंड तुम्ही 2 वर्ष मातीमध्ये टाका माय बापो, त्या लोखंडाची माती होते. पण 2
2 लाख वर्षापूर्वीचे हाड अजूनही मोहेंजोदडो आणि हडप्पा संस्कृतीतले मिळतात. माणसाची हाड ज्याला माती सुद्धा जिरवू शकत नाही आणि अग्नी जाळू शकत नाही, एवढी पावर या जगात कशाचीच नाही जी आईच्या दुधाची आहे. आणि ती आई देते. म्हणून लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती, तिला कळवळा असतो म्हणून ती करते. शेवटचं एक फार महत्वाचं देते. एक सांगू, बाळांत पण बाळांत, बाळ किंवा अंत, एकतर बाळ नाहीतर अंत. पण शेवटी ती काय म्हणते माहित आहे, माझा अंत झाला तरी चालेल. आईचं काळीज नावाचं नाटक पाहून घ्या, मी लहानपणी पाहिलं होतं. माझा अंत झाला तरी चालेल, माझं बाळ का कळत नसेल या लेकरांना. हे आनंद महाराज एक दिवशी ह्यांच्या जीवनात घडलेली गोष्ट आहे. हे मस्त लग्या बिग्या वाजवीत पहाट रियाज करीत बसले होते. रियाज करीत बसले की पुढच्या गोठ्यातून त्यांच्या पुढे शेळ्या वगैरे असं ते शेळी पालन केलेलं आहे. त्याच्यातलं एक बकरू आलं, एवढं बकरू. सरपंच साहेब त्यांनी मला सांगितलं होतं त्या दिवशी, एवढंच बकरं आलं आणि त्यांच्या जवळ येऊन दररोज बसू लागलं. आनंद महाराज म्हणले, काय बकरं असेल, मी पहाट रियाज करालोय 5 वाजता आणि काय म्हणून त्या बकऱ्याला विचारायलेत, ए बकऱ्या, ए अरे प्राणी आहेस तू, तुला काय कळाले, डोळ्यातून पाणी काय गळालास माझ्या जवळ, तुला लग्गी कळाली का, तुला चौताल कळालाय का, आधी ताल कळालाय का, कुठला ताल कळतो सांग तरी मला, काय ऐकत बसतोस काय. ते म्हणलं, आनंद महाराज मला ते सगळं काही माहित नाही तुमचं, हो काही माहित नाही, पण तुम्ही पकवास घेऊन बसलात आणि 10 टाकल्याबरोबर माझ्या या हृदयामध्ये धाडकन वाजतं आणि मला हाक येते, बाळा कसा आहेस रे तू, कसा आहेस बाळा, इकडे ये. आनंद महाराज म्हणले, मला कळलं नाही काय म्हणायचे तुला. मी म्हणला, काही नाही महाराज, तुमच्या पकवाजाला लावलेलं कातड 4 महिन्यापूर्वी मेलेल्या माझ्या आईचं आहे आणि ते कातड वाजलेलं तुम्ही, त्या कातड्यातून आवाज येतो, बाळा तू कसा आहेस. नाशिक आणि पुणे रोडवर एक घटना घडली होती माय, आता 15 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. आणि त्या घटनेमध्ये ते दोघंही मेले होते, एकच लेकरू मागे जिवंत होतं. मेल्यानंतर सुद्धा लेकराची काळजी लावून जातं ते व्यक्तिमत्व म्हणजे या जगामध्ये आई आहे. सरपंच साहेब, ती घटना फार महत्वाची आहे. तिथं ते दोघंही मरून पडले होते ऍक्सिडेंट मध्ये. मागच्या सीटवर असलेलं झोपलेलं लेकरू मात्र 2 वर्षाचं जिवंत होतं. पण त्या गाडीच्या पुढे रात्री 12 वाजता एक बाई हिरव्या लुगड्यातली येऊन असा हात देत होती. कुणी गाडी उभा करत नव्हतं मायबापो, एक जणांनी गाडी उभी केली आणि त्या बाईनं तिथून दाखविलं, असं काच फोडला आणि ते लेकरू बाहेर काढलं. लेकरू बाहेर काढलं आणि पुढच्याची काय अवस्था आहे म्हणून बघायला, तोपर्यंत ती तर बाई नव्हतीच. त्यांनी स्वतः सांगितलेला किस्सा आहे, ती बाई नव्हती. जेव्हा त्यांनी ते तोडून दार तोडला आणि असं उघडल्याबरोबर त्यांना जे दिसलं, जी बाई हात करत होती तीच मध्ये मरून पडलेली होती. मेल्यानंतर सुद्धा जी लेकराची सोय लावते, जिचा आत्मा मेल्यानंतर सुद्धा लेकरासाठी तळमळतो, ती आई असते. हे देव सुद्धा करू शकत नाही. ऐशी कळवळ्याची जाती, करी लाभा विन प्रीती विठोबा रखुमाई. धर्माभाऊ, रामचंद्रांची आई घ्या कौशल्या, कधीतरी सांगेन कथा. हो, यशोदा माता घ्या कृष्णाची, सांगेन कथा. माझ्या छत्रपती शिवरायांची आई घ्या, सांगेन कथा. एवढं स्वराज्य जिच्या शब्दावर निर्माण केलं छत्रपतींनी, सांगेन कथा कधीतरी तुम्हाला. माझ्याकडे 27 कथा आहेत, अशा आहेत. कारण तुम्हाला महाराष्ट्रात असा एकही महाराज सापडायचा नाही जो तुमच्या समोर उभा आहे की फक्त आईवर 7 दिवस कथा केलेली आहे, फक्त आईवर. थोडा थोडा बापही सांगितला, फक्त आईवर 7 दिवस कंटिन्यू आई. ती श्रावण बाळाच्या आईपासून आत्तापर्यंतच्या आयांपर्यंत असे 27 उदाहरण आहेत, अतिशय गोड. हो, तुम्ही गोपीचंदाची आई पहा, मैनावती, काय कर्तृत्व आहे महाराज. तुम्ही भगतसिंगाची आई पहा, हा काय कर्तृत्व आहे. तुम्ही स्वामी रामची आई पहा, फार विशेष कथा आहेत महाराज, फार विशेष. पहा यांच्या आईकडं, म्हणजे कसे घडवले आपले सुपुत्र, या देशाच्या कामी कसे लावले. हो, आणि म्हणून तिला तुकोबाराय माऊली म्हणतात. माझ्या सद्गुरु संत जोग महाराजांची आई पहा, विष्णुबुवा जोग महाराज. एका आईच्या वाक्यानं जोग महाराज घडले ना आज हजारो महाराज निर्माण करण्याची कंपनी फक्त महाराष्ट्रात
जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था महाराजांनी टाकली, म्हणून आज जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये हे वारकरी संप्रदाय पोहोचला गेला. केवढा मोठा उपकार केला त्या माऊलीने एका शब्दानं. ते पहिलवान होते, पहिलवान, असे कान मुडपिले पहिलवान, महाराष्ट्र केशरी होते जोग महाराज. माहित असलं तर मी कथा नाही सांगत बसत, आता मोठी कथा आहे विस्तारानं. पहिलवान होते, त्यांना एक सांगितलं, ए काय पहिलवानकी करतोस आणि काय हलक्यान ढोल लावून तुझी मिरवणूक काढतात लोक, खरा पैलवान पडायचा राहिलाय तू. काय जर माझ्या कुशीमध्ये जन्माला माझी कुश पवित्र करायची असेल तर त्या पैलवानाला पाड. सांग ना आई कोणता पैलवान आहे. महाराज जोग महाराज असे होते, 4 उस धरायचे ना असे करायचे, मशीन सारखा रस खाली गळायचा. इथं काटकी मोडण आहे ह्या पोरायला, काटकी मोडण आहे. 4 उस धरून तेव्हा चरकण होती. आईसाठी सांगितलं, काळ नावाचा पैलवान आहे, त्याला ज्या दिवशी पाडशील ना त्या दिवशी खरी ही माऊली शोभून दिसेल. आईचं ऐकलं, सगळं सोडून दिलं. काळाला शेवटी पाडलं आळंदीमध्ये, दाखविलं मामासाहेब दांडेकरांना. हे सोनोपंत मामा दांडेकरांना दाखवलं. बघ काळ कसा तडपायलाय, त्याला म्हणतात माऊली. हे आपलं लेकरू गावच्या विकासासाठी प्रयाग माऊलीनं दिलंय, तिला म्हणतात माऊली. छत्रपती शिवबाला महाराष्ट्रासाठी स्वराज्य निर्माण करण्यासाठी तिला म्हणतात माऊली. अशा 27 प्रकारच्या माऊल्या काढलेल्या आहेत. बघू कधी जर वेळ प्रसंग आला, आज 3-4 सांगितले आपल्या समोर. मायबाप हो, तिचं कर्तृत्व फार मोठं आहे, दातृत्व फार मोठं आहे. सगळे लेकरं असे सुशील घडवले, संस्कारक्षम घडवले. एक सांगू, म्हणूनच असं म्हणतात की काय, माझी आई माझ्या लहानपणी दररोज भजनात मला घेऊन बसायची, ती म्हणायची. सुंदर भजन करीत होती आणि ती म्हणायची बघा, प्रत्येक भजनात म्हणायची. आम्हाला पाठ होऊन गेलं ते तेव्हाच. इथेच काशी, इथेच ईश्वर, अथांग सागर, माया ममता उदंड देते, नाही जीवाला घोर, माऊली देवाहूनही थोर. विश्व निर्मिले त्या देवाला, आईची ना माया. आई नाही तर काहीच नाही, जीवन जाते वाया. वात्सल्याचे अमृत देते, सुखात राहतो पोर, माऊली देवाहूनही थोर. चिमण्या बाळा घास भरवते, राहून उपास पोटी. जीव लावते जीवही देते, माय माऊली मोठी. तळहाताचा करीव पाळणा, ममतेचा जोर, माऊली देवाहूनही थोर. 9 महिने 9 दिवसाचे अतूट प्रेमळना, प्रसव वेदना हसत झेलते, जन्मले करा देते. मांडीवरती पदर पांघरुण बाळ खेळते, मांडीवर बिन घोर, माऊली देवाहूनही 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 थोर. सबसे बड़ी है माँ पगले, माँ से बढ़कर कोई नहीं. वो देती है दुआ. एक सांगू, माँ बाप की दुआ कभी खाली नहीं जाती, ये बात तो भगवान से भी टाली नहीं जाती. माय बापाने सांगू, तुमचं देव सुद्धा काही वाकडं करू शकत नाही ज्याला मायबापाचा आशीर्वाद आहे.
आणि ज्याला मायबापाचा शाप मिळाला, समजून घ्या, देव जरी येऊन उभारला तुमचं चांगलं करू शकत नाही. पण म्हणून मायबापाचा आशीर्वाद मिळवा, जिवंत असेपर्यंत त्यांच्या शब्दाचा मान ठेवा. त्याचं आयुष्य त्यांचं तुमच्यासाठीच असतं. सुतळीचा तोडा सुद्धा त्यांनी कमवलेला तुमच्यासाठीच असतो. आणि ते गेल्यानंतर त्यांच्या प्रित्यर्थ असे कार्यक्रम केलेच पाहिजेत. मायबाप प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात आणि कोट कल्याण होऊन जातं. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली.